नाही नाही असं नाही तेच आहे पण थांब जरा 5 मिनिट थांब रे. भारतीय जनता पार्टीचा ही करा फोटो काढा काही नाही. हा बोल ना. लातूर शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 मधील बोधेनगर परिसरामध्ये 2 दिवसापूर्वी 2 लहान चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी सध्या आक्रमक झाली असून महापालिकेतील आयुक्त उपायुक्त अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये रिकाम्या खुर्चीला हार घालण्यात आलेला आहे. आपण विरोधी पक्षनेते देवदास काळे यांच्याशी बातचीत करणार आहोत. मला सांगा, आपण आयुक्त उपायुक्तांच्या कॅबिनला हार घातलेला आहे. नाही, खरं म्हणजे आज आम्ही लातूरमध्ये ज्या गरीब घराण्यातल्या 2 चिमुकल्यांचा जीव गेला आणि ती घटना कुठल्या कारणामुळे घडली तर केवळ महापालिकेच्या प्रशासनाचा अधिकाऱ्यांचं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. 1 वर्षापूर्वी तिथला तो ऍप्लिकेशन अर्ज दिलेला असताना सुद्धा त्याच्यावर महापालिकेच्या वतीनं कुठलीच कारवाई झाली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की तिथं 2 लहान चिमुकल्या गरीब घराण्यातल्या लोकांना आपला जीव गमवावा लागला. हे अतिशय दुःखद बातमी आहे किंवा दुःखद घटना आहे. आणि मग या घटनेच्या संदर्भामध्ये त्या कुटुंबाला काहीतरी मदत महापालिकेच्या वतीनं मिळाली पाहिजे या उद्देशाने आम्ही अधिकाऱ्यांना भेटायला या ठिकाणी आलो असता या महापालिकेमध्ये एकही अधिकारी उपस्थित नव्हता. वर्षानुवर्ष हे लोक हेच करत आले. त्यांच्या मनावर यायचं, मनाने जायचं, इथला टाइम टेबल शेड्यूल नाही आणि काही कोणी विचारलं तर कलेक्टरचं नाव सांगायचं, तिकडं बैठक आहे म्हणायचं, विषय म्हणायचं, असे उडवाउडवीचे उत्तरं या महापालिकेमध्ये मिळत आहेत. अनेक नागरिक, शेकडो नागरिक दिवसभरामध्ये इथं चक्रा मारून जात आहेत. बरं, श्रीमंत लोक आले आणि चक्रा मारून गेले तर त्याचं गम नाही, पण गरीब लोक आपला रोजगार सोडून इथं येत आहेत आपल्या कामासाठी आणि इथं अधिकाऱ्यांचा पत्ता नसतो. आणि तीच बाब लक्षात घेऊन आज आम्ही जे अधिकारी अब्सेंट होते महापालिकेमध्ये त्यांच्या खुर्चीला प्रतिकात्मक हार घालून त्यांचा आम्ही निषेध केलेला आहे. आणि यापुढे जर या पद्धतीनं जर अधिकारी वागत असतील, कारण त्यांना सवय लागलेली आहे प्रशासनाच्या काळात आणि आता जे सत्तेवर काँग्रेस सरकार आलेलं आहे, काँग्रेसची सत्ता आहे, याही लोकांचं लक्ष या प्रशासनाकडे नसल्या कारणामुळं भारतीय जनता पार्टी विरोधी पक्ष म्हणून आम्ही याची दखल घेतलेली आहे. याच्या पुढच्या काळामध्ये जर अधिकारी आपल्या वेळेमध्ये जर महापालिकेमध्ये हजर राहत नसतील तर त्यांना वेगळ्या पद्धतीनं तोंडाला काळं लावून त्यांचा निषेध करू. आज हार घालून केलेला आहे, उद्या तोंडाला काळं लावून आम्ही त्यांचा निषेध करू. या प्रसंगी एवढंच मला सांगायचं. प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक ज्या प्रभागात घटना घडलेल्या आहेत ते आपल्यासोबत गिरीश पाटील त्यांच्याशी बातचीत तर म्हणजे 2 दिवसापूर्वी जे दुर्दैवी घटना घडली, 2 चिमुकल्यांचा तिथं पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर त्या संदर्भात आज आमचे विरोधी पक्षनेते आदरणीय काळेसाहेबांनी आज बैठक बोलावली होती. त्या बैठकीमध्ये असं ठरलं की काहीतरी, आता गेलेलं लेकरू खूप दुर्दैवी आहे, पैशानं त्याचं मोजमाप होऊ शकत नाही, पण काहीतरी आपण त्यांना मदत करावी हा आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचा उद्देश होता. आणि ते करण्यासाठी आमची साधक बाधक चर्चा झाली आणि आम्ही आदरणीय आयुक्त असतील, उपायुक्त असतील यांच्याकडे दाद मागण्यासाठी किंवा मदत मागण्यासाठी, तरतूद करण्यासाठी गेलो असता तिथे एकही अधिकारी महापालिकेत उपलब्ध नव्हता. तिथं आमचे अतिरिक्त आयुक्त जाधव साहेब आले. आम्ही त्यांना विचारलं काल, म्हणजे खरं म्हणजे आयुक्तांनी तर एवढा उडवाउडीचा उत्तर, ते माझ्या अधिकारातच बसत नाही, आम्ही मुंबईला पाठवू. खरं म्हणजे 25 लाखाच्या आत हा आयुक्तांना अधिकार आहे, त्यांना 5-10 लाख रुपये महापालिकेकडून आपल्याला मदत देता येते, पण त्यांनी कशामुळे दिशाभूल केली हे माहित नाही. त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज विरोधी पक्ष नेते आदरणीय काळेसाहेबांच्या मार्फत तिथे गेले असते तर कुणीच दिसलं नाही, म्हणून आम्ही त्यांचा तिथं त्या रिकामा खुर्चीला हार घालून त्यांचा आम्ही तिथं निषेध व्यक्त केला. आणि दुसरं म्हणजे टाउन प्लॅनिंगला गेला, तिथं तर एवढी कहर की तिथं आमचे कापसे म्हणून एक बसवेश्वर चौकातला म्हणतो 15 दिवस झाले तिथे येतोय, तिथं बसलेले अधिकारी सुद्धा सांगत नाही, तिथे भेटण्याची वेळ लिहिली 3 ते 5 म्हणून. तिथला अधिकारी सांगतात की अधिकारी महाजन कुठे गेला, तो बुतडा कुठे गेला, तर त्यांची वेळ माहिती नाही, आम्हाला माहित नाही कुठे गेला, तुम्ही फोन करा, म्हणजे उडवाउडीची उत्तर ते देत आहेत. म्हणून येणाऱ्या काळात नक्कीच देवा म्हणून सांगितलं सगळं, आज हार घातलं, उद्या त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.
प्रशासनातले अधिकारी प्रशासकीय काळ गेले नसल्यासारखं वागत आहेत. नगरसेवकांच्या गोष्टीला देखील, पत्राला देखील उत्तर देत नाहीत. कसं बघतात त्याच्याकडे? हे काय झालंय, त्यांना आता सवय लागून गेली. 7-8 वर्ष ते मस्तावले. त्यांना म्हणजे लोकप्रतिनिधीच काय हा त्यांना मान्य नाहीये. फक्त आम्ही आमचं ऐकणार, त्यांना कुणाचं ऐकायचंच नाहीये. म्हणजे इथं पक्षाचा विषयच नाहीये. त्यांना लोकप्रतिनिधी कुठलाही असो, तो काँग्रेस पक्षाचा असो, राष्ट्रवादीचा असो, आमच्या वंचित बहुजन आघाडीचा किंवा आमच्या भाजपचा, ते मान्यच नाही. आम्ही जे करत आलो तेच करत राहणार. त्यांना नगरसेवक पदच हे मान्य नाही. काय येणाऱ्या काळात काय भूमिका असणार आहे? नाही, नक्कीच. आता देवाभाऊनी सांगितल्यासारखं इथून कडक आम्हाला आज हार घालून आम्ही निषेध केला. उद्या त्यांच्या तोंडाला, लातूरच्या जनतेसाठी तोंडाला काळं फासण्याची वेळ जरी आली तर तिथं आम्ही मागे पुढे पाहणार नाही. या प्रभागाच्या नगरसेवका शीतल मालू पण आहेत. आपण खूप मनाला वेदना देणारी आणि हळहळ करणारी घटना ही आमच्या प्रभागामध्ये घडलेली आहे. ते असं जसं सांगितलं आता गिरीश भाऊने की हे कुठल्या छोट्याशा देण्यावरनं, या पैशावरनं, या देणगीवरनं ते भरून येणारी नाही. पण ज्या वेळेस तिथल्या नागरिकांनी आयुक्तांकडं आणि कलेक्टर साहेबांकडे निवेदन दिलं होतं, त्यावेळेस प्रशासकीय काळ होता, त्यावेळेस देखील त्यांनी 1 वर्ष उलटून गेला, त्यांनी ह्याच्यावर दखल घेतली नाही. आणि आज जर त्यांनी दखल घेतली असती तर आज कदाचित ही घटना घडली नसती. आज आपण प्रशासनाला हेच लक्षात येत नाही की आपण हे नागरिकांच्या सोयीसाठी खुर्चीवर बसलो, की आपण नागरिक त्यांच्यासाठी नाहीत, त्यांनी नागरिकांसाठी आहेत, हे त्यांच्या लक्षात येत नाही. जर त्यांनी असं प्रत्येक नागरिकांना जर त्यांनी असं साध्या ह्याच्यामध्ये घेत राहिले आणि नगरसेवक असतील, इथले अधिकारी असतील, सगळ्यांना ते प्रत्येक गोष्टीमध्ये आज ऐकत नाहीयेत. आमचे सगळे येणारे प्रभागातील नागरिक असतील, जर त्यांच्या वेळोवेळी प्रश्न जर सुटत नसतील तर ह्यांना खुर्चीवर बसायचे सुद्धा काही अधिकार नाही. जर ह्यांना प्रश्न सुटत नाहीत तर मग हे कशासाठी हे करतात, ह्या खुर्चीवर बसतात आणि एवढा मोठा अधिकार गाजवायचा. प्रभागातील अनेक समस्या आहेत, त्या समस्याला अशा घटना नंतर कुठं घडू नये ह्याच्यासाठी तरी त्यांनी कमीत कमी आता डोळे उघडावे आणि जागं व्हावं. आणि लातूर शहरामध्ये जर आणखीन कुठं असे खड्डे असतील, या आणखीन असं कुठं केलेले असतील तळे वगैरे, तर तिथं तरी किमान जाऊन त्यांनी जर अर्ज आले असतील तर पाहणी करावी. नसेल तर तिथले SI ना सांगून आपापल्या प्रभागातल्या सगळ्या अशा गोष्टी त्यांनी आपल्या अंमलात आणाव्यात आणि त्याच्यावर ऍक्शन घेऊन काम करावं, एवढीच प्रशासनाला विनंती आहे. तर नंतर ह्या येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही नक्कीच त्यांच्या तोंडाला काळं फासू. आपले स्वतः रागिणी यादव आहेत, त्यांवर काय सांगाल आपण? बघामध्ये पण केला होता, परिस्थिती आपण सगळ्यांनीच आमच्यासह काल लातूरमध्ये झालेली दुर्दैवी घटना पाहिलेली आहे. सगळ्यांनाच त्याच्या वेदना झालेल्या आहेत. कारण 2 चिमुकले, 8 वर्षाचं 9 वर्षाचं, ही दोन्ही चिमुकले, एका मातेचे दोन्ही चिमुकले एका खड्ड्यात पडून जातात तेव्हा तिच्या काय वेदना असतात एक स्त्री म्हणून मी अनुभवू शकते. आम्ही आज या ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे विरोधी पक्ष नेते आदरणीय देवीदास भाऊ काळे आणि आम्ही सगळे नगरसेवक या ठिकाणी की आपण त्या परिवारासाठी काही ना काही मदत तर केलीच पाहिजे. आणि त्याचा आम्ही एक सर्वांच्या चर्चेमधून आमच्या पद्धतीनं आम्ही निर्णय घेतलेला आहे. परंतु प्रशासन म्हणून या घटनेवर कशा पद्धतीनं त्यांची हालचाल किंवा ते काय सहकार्य करू शकते त्याकरिता आम्ही आयुक्तांच्या केबिनला गेलो. आयुक्त मॅडम उपस्थित नव्हत्या. आम्ही 4 पासून फिरत आहोत. त्यानंतर उपायुक्त उपस्थित नव्हते. त्याच्यानंतर आम्ही वरी नगर रचना विभागामध्ये देखील गेलो. तिथेही आपण आलेलं बघितलं असेल, दोन्ही केबिनला बाहेर एक फलक लावलेले की 3 ते 5 ही नागरिकांना भेटण्याची वेळ आहे. आपण त्या ठिकाणी 4:30च्या दरम्यान जाऊन देखील तिथं कोणीही नव्हतं. जर 2 अधिकारीच उपस्थित नव्हते तर त्यांच्या हाताखालचे इंजिनियर सगळे अनुपस्थित होते, कोणीच नव्हतं तिथं. बिचारे नागरिक 15 दिवस झालं मी फेऱ्या मारते म्हणणारे कापसे उपस्थित होते. एवढंच नाही तर 6-6 महिन्यापासून अनेक जण फक्त बांधकाम परवाना काढण्यासाठी चक्रा मारतात, परंतु अधिकारी जागेवर सापडत नाहीत. याकरिता याचा निषेध म्हणून अधिकाऱ्यांचे डोळे उघडावे, तो जागेवर यावं म्हणून आज आम्ही प्रथमतः फुलाचा हार घालून त्यांच्या खुर्चीला आज हा निषेध व्यक्त केला आहे. परंतु लातूरकरांना जर ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यामुळे जर अशा पद्धतीची गैरसोय होत असेल तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पुढच्या जे निषेध असेल तो आमचा वेगळ्या पद्धतीनं असेल, तो कायम त्यांना स्मरणात राहण्यासारखा निषेध असेल. त्यामुळे आज आम्ही फुलांनी त्यांचा पहिला निषेध दर्शविलेला आहे. तर फक्त आमचं त्यांना एवढंच म्हणणं आहे की अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबदाऱ्या दिलेल्या वेळेमध्ये नागरिकांना सेवा द्यावी. धन्यवाद. तर युवकांचा मृत्यूनंतर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सध्या आक्रमक परिस्थितीमध्ये सध्या महापालिकेत पाहायला मिळत आहे आणि प्रशासनातील अधिकारी
योग्य रीतीने काम करत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात आज प्राथमिक स्वरूपामध्ये त्यांच्या खुर्चीला हार घातलेला आहे. येणाऱ्या काळात जर नागरिकांच्या अशा गोष्टी घटना घडल्या तर महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळ लावण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरसेवक करणार असल्याचं त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.